श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आनंद या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, आता जो काही युगेंद्र आणि त्यांच्या मुलामध्ये गैरसमजातून जी काही वादाची ठिणगी पडलेली आहे, त्या ठिणगीचा वनवा इतका भडकलेला आहे की बाप लोक लेक जानी दुश्मन झाली आहे. याच गोष्टीचा फायदा घेत आता युद्धावर काही माणसाला सांगून युगेंद्रवर वार करत जीवघेणा हल्ला घडवून आणतो. आणि तेव्हा मात्र आता आनंदी बायकोच्या नात्याने वटपौर्णिमेला सत्यवानची सावित्री बनून युगेंद्रला मरणाच्या दारातून वाचवलेला आहे. त्याचबरोबर आता विद्याधरने जो काही डाव टाकलेला आहे, त्या डावातून जो काही त्याचा हेतू साध्य करणार असतो, तेव्हा मात्र आनंदी आता विद्याधरचा डाव हाणून पाडत युगेंद्र आणि पृथ्वी यांच्यातला जो काही गैरसमज आहे, दुरावा आहे, ते संपवून एक आईचं कर्तव्य पार पडत या सगळ्यामध्ये पृथ्वीचा काही संबंध नाही. हे सगळं काही विद्यार्थ्यांनी काही माणसांना पैसे देऊन तुम्हाला मारण्याचं सांगितलं आणि पोलिसांसमोर पृथ्वी साहेबांचं नाव सांगून त्यांना अडकवायचं, असा हा विद्यार्थ्याचा खरा डाव आहे. खरं म्हणजे या सगळ्यामध्ये पृथ्वी साहेब निर्दोष आहेत असं सांगतात क्षणी आता युगेंद्र विद्यार्थ्याला पायदळी होऊन आनंदीचे उपकार मानणार आहे. तर नक्की आनंदी युगेंद्र पृथ्वी यांच्यामध्ये काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीने आता विस्कटलेली घडी आनंदी बसवणार आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, या मालिकेत आता युगेंद्रच्या मुलाची एंट्री झाल्याने त्यांच्या मनात युगेंद्रबद्दल किती काही गैरसमज झालेले असतात. समिताच्या मृत्यूला युगेंद्रला जबाबदार ठरवून त्यांच्या मनात किती द्वेष आहे, हे आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आता पुढील भागात आपण पाहिले की युगेंद्र हा समिताचा श्राद्धाची पूजा करत असताना आता पृथ्वी हा युगेंद्रच्या हातातला फोटो घेत असताना दोन भाग झालेले असतात. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. पृथ्वीचा हा उद्धटपणा युगेंद्रच्या डोक्यात जातं आणि तो त्याच्या दोन कानाखाली ठेवून देतो. तेव्हा पृथ्वी प्रांजल यांना आणखीनच वाईट वाटतं. आज आमची आई असती तर आम्हाला एवढा दुःख आलंच नसतं, या गोष्टीचं त्यांचं मन दुखावलेलं असतं. शिल्पा म्हणत असते की युगेंद्र आज समीक्षाचं श्राद्ध आहे आणि मुलांना तू मायेच्या कुशीत घेण्याऐवजी त्यांच्यावर हात उचलतोस. अरे मुलं आहे, त्यांच्याकडून चूक होतं, पण ते चूक आपण सावरायचं नाही तर कोण सावरणार. त्यावर युगेंद्र म्हणत असतो, ताई आल्यापासून बघतेस ना किती उद्धटपणाने बोलतोय हा. त्याचा सगळ्यात छोट्या मोठ्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या आहेत आणि आज मला हा प्रश्न करतोय. समिता आणि माझं नातं काय होतं याला कसं माहिती असणार आहे आणि याला मी का सांगू. माई म्हणत असतात, युगेंद्र तू हात उचलायला नको होतं. अरे समिताच्या आत्म्याला अशा तुमच्या भांडण्याने शांती लागणार आहे का. तिची कायम इच्छा होती की बाप मुलांचं नातं अगदी घट्ट असावं, परंतु आज तुम्ही असं वागून तिच्या आत्म्याला ठेच पोचवला आहे. आनंदी हे सगळं काही पाहत असते. तिच्या डोळ्यात अश्रूच्या धारा आल्या लागलेल्या असतात, कारण तिला जो काही धक्का पोचलेला असतो त्या गोष्टीचा तिला प्रचंड त्रास होत असतो. विद्याधर मात्र हे सगळं काही एन्जॉय करत असतो. समिताच्या श्राद्धानंतर घर खायला उठलेलं असतं. सगळीकडे शांतता असते, कारण युगेंद्रच्या मनाला पृथ्वीचा एक एक शब्द वेदना देत असतात. घरातलं कुणीच जेवायला येत नसतं, तेव्हा आनंदी आता माईला जेवण्यासाठी उठवत असते, परंतु ते सुद्धा नकार देत असतात. तर युगेंद्रने आता काही झालं तरी आपली सगळी प्रॉपर्टी मुलाच्याच नावाने करणार या हेतूने आता विद्याधर एक चाल चालवली असते. युगेंद्र कारखान्यावर काय काम करत असतो. उशीर झाला तरी तो घरी जायला तयार नसतो. युगेंद्र म्हणत असतो, शिर्के तुम्ही जावा, कारण माझं वाट बघणारं आता घरी कुणीच उरलं नाही. खरंच जे मी आत्तापर्यंत माझ्या मुलासाठी जे केलं ना, ते मुलांनी एका क्षणात मातीमोल केलं. त्यामुळे माझं अस्तित्व त्या घरात काहीच राहिलेलं नाही. मी आता कुणासाठी जगणार. शिर्के म्हणत असतो, साहेब तुम्ही असं नका बोलू, असा अजिबात विचार करू. अहो तुमच्या जीवावर या गावातली लोक जगतायत. तुम्ही म्हणजे या गावकऱ्यासाठी स्वाभिमान आहात, आधार आहात आणि आता आनंदीची जबाबदारी तुम्ही घेतली आहे. त्यामुळे मनाला एकटं नका समजू. तर खूप रात्री झाली असते. युगेंद्र हा तिथेच असतो. दुसरीकडे आता विद्याधर या संधीचा फायदा घेत असा काही माणसाला बोलावून त्याला खूप सारे पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की युगेंद्रला असं मारायचं की त्याला खूप जखमी करायचं. आता विद्याधरच्या सांगण्यावरून आता जेव्हा युगेंद्र मध्यरात्री कारखाना बंद करून घरी जात असतो, त्याचवेळी आता काही गुंडाने युगेंद्रच्या गाडीला अडवतात आणि त्याला काठीने बेदम मारहाण करतात. त्यामध्ये युगेंद्रचा डोकं फुटतं, रक्तस्राव होत असतो. तर आनंदीला संकटाची चाहूल लागली असते दुसरीकडे. त्यामुळे तिला काळजी वाटत असते की ती दाराकडे टक लावून उभी असते. त्यानंतर ती शिर्केला फोन कळवते की शिर्के सर, मालक साहेब अजून तरी घरी आले नाहीत. मला काळजी वाटते, नक्की कुठल्या संकटात तर नाहीत ना साहेब. मालक साहेब प्लीज तुम्ही एकदा बघता का जाऊन प्लीज. तेव्हा शिर्के आता आनंदीच्या काळजीपोटी जेव्हा ते कारखान्याकडे जात असतात, तेव्हा युगेंद्रची गाडी त्याला दिसते आणि तेव्हा त्यामध्ये युगेंद्र हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र शिर्केला खूप मोठा धक्का बसतो आणि लगेच आता युगेंद्रला अशा पद्धतीने हॉस्पिटलमध्ये नेलं जातं.
त्यानंतर आता शिर्के शिल्पाला फोन करून युगेंद्र हा हॉस्पिटलमध्ये असल्याचं सांगितल्यानंतर शिल्पाला धक्का बसतो. आनंदीला ही बातमी समजते तेव्हा आनंदीचं काळीज पाणी पाणी झालेलं असतं. त्यानंतर पूर्ण कुटुंब हॉस्पिटलमध्ये पोहोचलेलं असतात. तेव्हा शिल्पा डॉक्टरना विचारते, डॉक्टर साहेब माझा भाऊ कसा आहे, ठीक आहे ना? तेव्हा डॉक्टर सांगतात की आता सध्या आम्ही काही सांगू शकत नाही, आम्हाला खूप मोठं ऑपरेशन करायचं आहे, परंतु त्यांचे हार्टबीट नॉर्मल नाही आहेत, त्यामुळे आम्ही 48 तासात काहीच करू शकत नाही. जोपर्यंत त्यांचे हार्टबीट नॉर्मल होत नाही तोपर्यंत आम्ही नाही काही करू शकत. तर कायम आणि असं नाही झालं, ऑपरेशन जर वेळेत नाही झालं तर ते कायमचे सुद्धा कोमात जाऊ शकतात. शिल्पा घाबरते. इकडे आता विद्याधर आनंदीला म्हणत असतो, आनंदी आता तुझे मालक साहेब यापुढे नाही येणार वाचवायला, हॉस्पिटलमध्ये तडपतोय, मरणाच्या दारात आहेत. तर आता इकडे शिल्पा म्हणत असते, डॉक्टर साहेब काहीही करा परंतु माझ्या भावाला वाचवा. तेव्हा डॉक्टर साहेब म्हणतात की उद्याच्या सकाळी आम्ही ऑपरेशनची तयारी करू आणि बघू काय होतं, आता सध्या तरी आम्ही काहीच करू शकत नाही. शिल्पा म्हणत असते की डॉक्टर साहेब वाटेल ते पैसे घ्या, बाहेरच्या डॉक्टरांना बोलवा, पैशाची अजिबात काळजी करू नका. तेव्हा डॉक्टर म्हणतात की शिल्पा मॅडम सगळ्या गोष्टी पैशावर होत नसतात, काही गोष्टी नशिबावर सोडून द्या. तर आता युगेंद्रच्या या परिस्थितीबद्दल माई बापूंना कळल्याने ती खूपच खचलेली असतात, कारण युगेंद्र हा समितानंतर माई बापूंना कधीच समिताची कमी भासू दिली नसते, पोटच्या मुलासारखे काळजी घेत असते. तर आता युगेंद्रच्या मुलीला युगेंद्रच्या या परिस्थितीत खूपच वाईट वाटत असतं. तेव्हा ती पृथ्वीला समजवत असते, दादा काही झालं तरी ते आपले वडील आहेत, आईनंतर ते एकमेव आपले आधार आहेत, प्लीज आपण एकदा त्यांना भेटायला जाऊया. त्यांचा फोन आला होता, ते खूपच क्रिटिकल मनस्थितीत आहेत आणि ते कायमचं कोमात सुद्धा जाऊ शकतात असं डॉक्टरांनी सांगितलं, म्हणून आपण जाऊया भेटायला. परंतु पृथ्वी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी स्पष्ट नकार देतो आणि दोघा भावंडांना सुद्धा तो आडवत असतो. तर आनंदी माईकडे येते आणि म्हणते, माई साहेब मालकांना काहीच होणार नाही, तुम्ही नका काळजी करू, कारण ते कधीच कुणाचे वाईट नाही केलेत, त्यामुळे लोकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. तेव्हा माई म्हणतात, आनंदी उद्या वटपौर्णिमा आहे, सकाळी तू वडाची पूजा कर आणि जसं सावित्रीने यमाच्या तावडीतून तिच्या नवऱ्याला वाचवलं होतं ना, तसंच तू आता युगेंद्रला मरणाच्या दारातून त्याला परत आण आणि कडकडीने उपवास कर. तेव्हा आनंदी म्हणते की माई मी साहेबांसाठी नक्कीच एवढं करू शकते. तर सकाळी आता आनंदी लवकर उठते आणि देवाची पूजा करते आणि माई बापूंचा आशीर्वाद घेते. सगळं काही आवरून आता वडाची पूजा करायला जाते. तर इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर युगेंद्रच्या ऑपरेशनची तयारी करत असतात, परंतु काही नॉर्मल नसल्यामुळे ते सुद्धा घाबरले असतात. तर त्याचवेळी इकडे आनंदी आता वडाची पूजा करत असते. ती वडाला म्हणत असते, वडदे होता मी तुझी पूजा 7 जन्मी हाच नवरा मिळू दे म्हणून करतात, परंतु आज माझा नवरा सुखरूपपणे हॉस्पिटलमधून घरी येऊ दे यासाठी पूजा करते. त्यांना सुखरूप ठेव, मला काहीच नको आहे त्यांच्याकडून, ऑपरेशन करायचं आहे, त्यांचं पल्स रेट नॉर्मल होत नाही, जोपर्यंत त्यांचं ऑपरेशन सक्सेस होत नाही तोपर्यंत मी तुझ्या या प्रदक्षिणा झाडाभोवती घालत राहीन. असं म्हणत तिने हातात कापूर घेऊन ती वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारत असते. अक्षरशः आनंदीला प्रचंड वेदना होत असतात, ती खूपच रडत असते, परंतु जोपर्यंत मालक साहेब सुखरूप आहेत ही बातमी तिच्या कानावर पडत नाही तोपर्यंत ती प्रदक्षिणा मारत असते भर उन्हात. तर इकडे हॉस्पिटलमध्ये आश्चर्याचा चमत्कार होत असतो. डॉक्टरना सुद्धा धक्का बसतो आणि युगेंद्र पल्स रेट नॉर्मल होतं आणि युगेंद्रचं ऑपरेशन सक्सेसफुली झालं. तर आता शिल्पाला सांगतात, डॉक्टर आता शिल्पाला सांगतात, आता सगळ्यांनाच आनंदाचा धक्का बसतो. आता शिर्के लगेच आनंदीला फोन करून सांगतो, साहेबांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि ते शुद्धीवर आली आहेत. तेव्हा आनंदीच्या जीवात जीव येतो आणि तिला खूप आनंद होतो. ती देवाचे पुन्हा पुन्हा आभार मानत असते. तर आता आनंदी इथून घरी जात असते. त्याचवेळी विद्याधरचा आवाज तिच्या कानावर पडतो. विद्याधर म्हणत असतो, तुम्हाला कोणी बघितलं तर नाही ना, आणि बघितलं आणि तुम्हाला जर कुणी पकडलं तर तुम्ही पृथ्वीचं नाव घ्यायचं. तो माझा भाव असला तरी दुश्मनपेक्षा काही कमी नाही. माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठा अडथळा त्याला कायमचं दूर करायचं होतं, पण काय करणार, माझ्याशी पंगा घेऊन त्यांनी खूप मोठी चूक केली आहे, त्याची किंमत तर त्याला मोजावीच लागेल. आनंदीला मात्र धक्का बसतो. ती तिथेच आडोशीला थांबते, कारण हा विद्याधर राक्षसाच्या पलीकडे आहे. आनंदीला मात्र खूप मोठा धक्का बसतो, कारण हे प्रकरण दिसतं तेवढं साधं सरळ नाहीये. मालक साहेबांना ही गोष्ट समजलंच पाहिजे, नाही तर विनाकारण पृथ्वी साहेब या सगळ्यामध्ये अडकून त्यांच्यातला आणखीनच नातं ताणेल आणि अशाने खूपच सगळं काही हातातलं निघून जाईल. तर इकडे युगेंद्रला डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी आणलं जातं.
तेव्हा माई आता आनंदीला सांगतात की आनंदी, आज तुझ्या मालक साहेबांचा खूप मोठा दिवस आहे, त्यामुळे तू स्वतःच्या हाताने ऑप्शन कर. आरतीचं ताट घेऊन आनंदी पुढे येतात. शिल्पा म्हणत असते की माई, तू स्वतःच्या हाताने करणार या मुलीला का लावतेस? त्यावर माई म्हणते, शिल्पा, असं का बोलतेस? अगं, ही आहे ना युगेंद्रची बायको आहे आणि बायकोनेच ऑप्शन करायला पाहिजे. आणि काल अगदी हिने कडकडीत उपवास केला होता, वट पौर्णिमेची पूजा करून अगदी आपल्या सत्यवानला परत आणलेला आहे. तेव्हा मात्र युगेंद्रला धक्काच बसतो. माई, हे काय बोलतेस तू? तेव्हा आता माई सांगतात की युगेंद्र, हो, काल जसं एक बायको आपल्या नवऱ्यासाठी पूजा करते, तसंच आनंदीने सुद्धा मनोभावेने भक्तिभावने तुझ्यासाठी व्रत धरली होती. तेव्हा आता युगेंद्रला डॉक्टरांचं बोलणं आठवत असतात. डॉक्टर म्हणालेले असतात की एवढ्या वर्षाच्या सर्व्हिसमध्ये असा चमत्कार पहिल्यांदाच पाहायला मिळाला. नक्कीच यांच्यासाठी कुणीतरी प्रार्थना करत असेल. तेव्हा युगेंद्रला सुद्धा या गोष्टीचा खूप आनंद होतो आणि तो आनंदीला या गोष्टीबद्दल थँक्यू सुद्धा सांगतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता युगेंद्र पूर्ण गावकऱ्याला एकत्रित जमा व्हायला सांगतो. तेव्हा विद्याधर म्हणत असतो, हा सगळ्यांना का बोलवतोय? माझ्या या कर्तृत्वाबद्दल त्याला माहिती तर झालं असेल ना? तर आता युगेंद्र म्हणत असतो, तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की मी अचानक तुम्हा सगळ्यांनी ते का बोलवलं आहे? कारखान्याचा मालक युगेंद्र निंबाळकरवर काल याच गावातील काही लोकांनी हल्ले केले आहेत. ज्या गिधाड्याने माझ्या पाठीवर वार केला त्यांचा चेहरा तुमच्या समोर पर्दाफाश करायचा आहे. त्यानंतर आता युगेंद्र विद्याधरला समोर बोलवतो. विद्याधरच्या पायाखालची जमीन सरकते. तो घाबरत युगेंद्र समोर उभा राहतो. तेव्हा युगेंद्र म्हणत असतो, विद्याधर, कसाही असला तरी तू माझा भाव आहे. तू कधीच माझ्या वाईटाचा विचार नाही करणार. माझ्या मरणाचा तर अजिबातच नाही. माझ्यावर कधीच तू हात उचलणार नाही. परंतु विद्याधर, तुला शोधून काढावं लागेल माझ्यावर हल्ला करणारा कोण आहेत ते. मला मारणारे कोण आहेत ते त्याला शोधून काढावं लागेल. तू जर असं केलं तर माझ्या कारखान्यातील अर्धा हिस्सा तुझला. युगेंद्रच्या या बोलण्याला आता विद्याधर चांगलाच भारावून जातो. पण विद्याधर म्हणत असतो, युगेंद्र दादा, ही गोष्ट मला कसं माहिती? त्यावर युगेंद्र म्हणतो, विद्याधर, काम नाही माहिती? अरे, तू माझा भाऊ आहेस. माझ्याबरोबर तर नसला तरी माझं काय चाललंय, मागं काय चाललंय, कुणाचं काय चालू आहे, आपल्या गावात कोण नवीन आहे, दरोडखोर कोण करत आहेत, दादागिरी करतायत, ही गोष्ट तुला चांगलंच माहिती असणार ना? तेव्हा विद्याधरने जी खेळी टाकली असते ना, त्या चालाबद्दल आता स्वतःहूनच खूपच हिरोगिरी समजत आता लगेच त्याच्याच गुंडाचं नाव घेतो आणि सांगतो की आपल्या गावात काही दिवसापासून या गुंडाने धुमाकूळ घातला आहे. खूप गोरगरिबांना लुटत आहेत आणि कवर हल्ला करत आहेत. यांनीच केला असणार असं सांगून आता या सगळ्यातून तो काढता पाय घेत असतो. तेव्हा आता युगेंद्र विचारतो, का आणि कुणाच्या सांगण्यावर माझ्यावर हल्ला केलात? माझ्यावर हल्ला करून तुम्हाला काय मिळणार होतं? तसंही माझ्याशी तुमचा काहीच दुश्मन नाहीये. तेव्हा आता ते गुंड विद्याधरच्या इशारावरून कबूल करत म्हणतो की तुम्हाला मारण्यासाठी आम्हाला सुपारी मिळाली होती. तेव्हा विद्याधर विचारतो की कुणाची सुपारी? तेव्हा आता ते गुंड सांगतात की पृथ्वीने मारायला सांगितलं होतं. पृथ्वीचं नाव सांगितल्यानंतर इथे युगेंद्रला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा युगेंद्र आता पृथ्वीला विचारतो, पृथ्वी, तू बापाला मारायला सुपारी दिली होती? त्यानंतर आता पृथ्वी विरुद्ध पुरावा विचारल्याबद्दल आता विद्याधरने सगळं काही सेटल करून ठेवलेलं असतं. पृथ्वीच्या विरोधात सगळे पुरावे आता युगेंद्रला सापडल्याने आता युगेंद्र हा पृथ्वीला म्हणत असतो की आजपासून तू माझा मुलगा म्हणून मी तुझ्या नावाने श्राद्ध घालतो. माझ्यासाठी मेलाच असं म्हणणार. परंतु आता आनंदी म्हणते की मालक साहेब, 1 मिनिट, तुम्ही चुकीचा निर्णय घेण्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सत्य सांगायचं आहे. तेव्हा आता मालक म्हणत असतात की आनंदी, काय दिसते या सगळ्यामध्ये, तू पडू नकोस. तेव्हा आनंदी म्हणत की मालक साहेब, मी या सगळ्यामध्ये पडत नाहीये, परंतु सत्य काय आहे मी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. तेव्हा आनंदी सांगते की मी काल वटपौर्णिमेची पूजा करायला गेली असता या विद्याधर साहेबांनी काही गुंडाला पैसे देऊन पृथ्वी सरांचं नाव सांगायला सांगितलं तुमच्यासमोर. खरं म्हणजे हल्ला तुमच्यावर घडवून आणणारे विद्याधरच आहेत. उगाच या सगळ्यामध्ये तुमच्या मुलाची बदनामी करत आहेत. आनंदीच्या या वाक्याने आता पृथ्वी, प्रांजळ या सगळ्यांच्या विषयी आनंदीविषयी असलेला तिरस्कार संपलेला असतो. माया आणि खरंच आनंदी किती चांगली आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि आता युगेंद्र हा त्याच काठीने आता विद्याधरला बदडून त्याचा भुगा बनवतो. तर आता एका आईच्या कर्तव्याने विद्याधरने केलेले डाव
त्याच्यावरच उलटवत आनंदीने पृथ्वीला या सगळ्या संकटातून वाचून न कळतपणे आईचं कर्तव्य केलेलं आहे. तेव्हा पृथ्वी आता आनंदीचे आभार मानत असतो. त्यावर आता आनंदी म्हणत असते की तुम्हाला खरंच माझे आभार मानायचे असतील तर तुम्ही तुमच्या वडिलांची माफी मागा, म्हणजेच मालक साहेबांची माफी मागा. खरंच ते खूप चांगले आहेत, तुम्ही समजता तसं नाही आहेत असं सांगताच क्षणी आता आनंदीच्या एका वाक्याने बाप लेक एकत्र येत आता यांचा कुटुंब पूर्ण झालेला आहे.